थांबा आदिती दाभोळकर, मी तुला म्हणालो होतो ना 19 जुलैला नक्की काय झालं होतं हे मी शोधून काढन म्हणून. काय म्हणे, जग बदललं होतं. कळलंय मला. म्हणजे मला आठवलंय सगळं. 19 जुलै 1969. अपोलो 11 म्हणजे अपोलो 11 हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा दिवस. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जुलै, व्हेरी नेक्स्ट डे, पृथ्वीवरच्या एका माणसाने जगाच्या इतिहासात एक खूप मोठा विक्रम नोंदवला. चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. झालं, बदललं जग. चूक. चूक कसं असू शकतं अदिती? मी शोधून काढलंय. चूक असूच शकत नाही. अगं पण 19 जुलै चूक कसं असू शकतंय? हो नवरे काका थांबा, मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. नाही, मला सध्या वेळ नाहीये, मला खूप काम आहे. नाही थांबा, माझंही खूप महत्वाचं काम आहे. मला सांगा 19 जुलैला काय झालं होतं? हो सावकाश, पाणी. हे बघा, तुम्ही असले वायफळ प्रश्न विचारू नका. मी साप आहे, हा साप. माझ्या वाटेला गेला तर फणा काढल्याशिवाय राहणार नाही. कसला फणा नवरे काका? मी तुम्हाला फक्त एक साधा प्रश्न विचारला. 19 जुलैला काय असतं तुम्हाला माहिती असेल ना? अहो, मी अरविंद काकांना पण विचारलं, पण ते. बघा, तुम्ही आणि कदम दोघेही हात धुवून का माझ्या मागे लागलेले आहात? नाही नवरे काका, मागे नाही लागलोय. तुम्हाला माहिती असेल ना, तुम्ही खूप सिनियर मेंबर आहात ऑफिस मधले, त्यामुळे. थट्टा करताय माझी? नाही, थट्टा नाही नवरे काका. 19 जुलैला या ऑफिसमध्ये काय झालं होतं तुम्हालाच माहिती आहे की? आणि ते तुम्ही मला प्लीज सांगा, कारण माझ्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. काय हवंय काय तुम्हाला? सत्य. नाही बघा, ते पर्सनल आहे, मी ते सांगू शकत नाही. पण मी ऑफिसच्या लेवलवर विचारतोय, मला पर्सनल काही नकोय. मग मी ते सरांना सांगेन. त्याची काय कारण असतील ती सरांना देईन. अच्छा, म्हणजे सरांना पण माहिती आहे? अरे वा, प्रश्नच मिटला. ठीक आहे, मी सरांशी बोलतो. अहो, मी सांगेन म्हटलं ना, आणि सरांना काहीही माहिती नाहीये. हो, तुम्ही असं काय करताय? तुम्हाला जे टार्गेट दिलंय ते कंप्लीट करा ना. उगीच मला कशाला टार्गेट करताय? अरे काका, तुम्हाला टार्गेट नाही करत आहे, पण आता उगाच तुम्हाला कशाला त्रास ना. मी सरांशीच बोलतो. मला काय, फक्त 19 जुलैला काय झालं होतं हे वा, मी परफेक्ट माणूस पकडलास. सांगितलं ना जयला? नाही. सांगून टाकायचं ना, तुम्ही होता ना ऑफिस मध्ये. काय 19 तारखेला कुठे गेला होता? कदम प्लीज सोडा मला, मला खूप काम आहेत. एक मिनिट नवरे काका, मला आठवलं. 19 जुलैला तुमच्या ऑफिसमध्ये मी नव्हतोच ना.
हा, म्हणजे तेव्हा मी या आपल्या ऑफिसला जॉईनच झालो नव्हतो. त्यामुळे 19 जुलैला काय झालं होतं हे मला माहिती असण्याचा काही प्रश्नच येत नाही. ग्रेट. नवरे काका, आय एम सॉरी, तुम्ही जा. ओके. येस. म्हणजे 19 जुलैला इथला काहीच संबंध नाही. चला, एक कोडं संपलं. संपली कामं. आज म्हणजे भयंकर तारांबळ उडाली ना. म्हणजे एकीकडे देवदर्शनाचे पॅकेजेस, एकीकडे हनीमूनचे पॅकेजेस. देवा, घरी गेल्यावर चिंतन करणार आहे मी आज. चिंतन तूच करू शकतेस बाई. नंदिनी मॅडम, निघूया. हा, चल निघूया. चल. काय, कुठे निघालात? म्हणजे नवरे, जनरली या वेळेला सगळे घरी जातात. त्याआधी कोणी किती क्लायंट मिळवले हे सांगा मला. मला त्या बोर्डावर नोंद करायची आहे. या. चला. मी नाही. अदिती मॅडम, सॉरी. आलं लक्षात. मिस्टर जयराम, नंदिनी मॅडम. नवरे, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आता लिहा तुम्ही 0, पण त्या शून्याच्या पुढे 1 लवकरच लागेल. नवरे, ऐका ना, मी काय म्हणते, आज पहिलाच दिवस आहे, तर तुम्ही सगळ्यांच्याच नावासमोर 0 लिहून टाका. काय? एक्सक्यूज मी. माझा एक क्लायंट लिहा. नक्की? ऑफकोर्स. वा तिलोत्तमा मॅडम. वा वा. थँक्यू. चला नवरे, निघू आम्ही आता. हो, निघा. पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 लाखाचा प्रश्न आहे. मी सरांना सगळं सांगितलंय. उद्या जर क्लायंट मलाच मिळाले तर 2 लाख माझे. नवरे, काय विनोद करता तुम्ही. चला. ऑल द बेस्ट. आदिती, मला उशीर होतोय जय. तर थांब ना 1 मिनिट. काय? हे बघ, 19 जुलैला आपण इथे जॉईनही झालो नव्हतो. त्यामुळे 19 जुलैला काहीच झालं नव्हतं. आर यू शुअर? येस, आय एम शुअर. ठीक आहे, मग ऐक. तू असं म्हणाला होतास की आजचा दिवस आणि आजची तारीख माझ्यासाठी खूप महत्वाची, आणि हा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. ते मी तुला आपल्या लक्षात होतं माझ्या. 19 जुलै आपल्या लग्नाचा वाढदिवस. तू ऑफिस बद्दल काहीतरी आहे म्हणालीस ना, म्हणून
त्या दृष्टीने विचार करत होतो. मी वैतागले होते म्हणून तसं म्हणाले. पण मग तू असं का म्हणालीस की त्या दिवशी कोणीतरी परक झालं होतं? मी माझ्या पप्पांपासून, माझ्या घरापासून. हा, आणि तू असंही म्हणालीस ना की जग बदललं होतं. कोणीतरी चंद्रावर पाऊल टाकलं होतं असं मी नव्हतं म्हणाले. माझं जग बदललं होतं जय. हा, अगदी कालपर्यंत लक्षात होतं माझ्या. ऐक ना आधी, जयराम खानोलकर, खूप मोठी माती खाल्ली तुम्ही. ती ऐकून तरी घे ना माझं. मला काही ऐकायचं नाहीये जय, आणि काहीही बोलायचं नाही. आदिती चिडली आहे माझ्यावर. म्हणजे मीच खूप मोठी माती खाल्ली. हा, एरवी सगळ्या गोष्टी लक्षात असतात ना माझ्या, आणि नेमकं जे लक्षात ठेवायला हवं होतं तेच विसरलो. आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस 19 जुलै. नेमकी ही तारीखच विसरलो. माहितीये, हा असा गुन्हा आहे ज्याला जगातली कुठलीही बायको आपल्या नवऱ्याला माफी देणार नाही. अवघडच आहे सगळं. येतो. आदिती, आय एम सॉरी. माझं ऐकून तरी घे ना आदू. हे बघ, मला मान्य आहे मी खूप मोठी माती खाल्ली आणि त्यासाठी मी सॉरी म्हणतोय. मी काय म्हणतात ते प्रायश्चित्त घ्यायला आदिती, हे बघ, मला ना लगेच आठवलं असतं, पण काय झालं, आपण ऑफिसशी रिलेटेड काहीतरी आहे म्हणून बोललो ना, त्यामुळे मग मी ऑफिसशी रिलेटेडच गोष्टी गेस करत राहिलो, म्हणून माझ्या नाही लक्षात. आदिती, ऐक ना प्लीज बोल माझ्याशी. तू नाही बोललीस ना तर मग मी गाईन. हा, हे सोड ना आदिती, सोड. हे आदिती. हा सर. हा, नाही आहे, माझ्या लक्षात आहे. हो, तुम्ही जसं मेन्शन केलंय तसंच होईल. हो का? मग तुम्ही मला एक मेसेज करा, मी सगळ्या डिटेल्स चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. येस सर, थँक्यू. हां. आज जेवायला काय आहे? प्लीज थांब ना आदिती. हे बघ, मला असा मेसेज करावा लागला कारण मी जे बोलतोय ते तू ऐकत नाहीयेस किंवा ऐकून न ऐकल्यासारखी करतेस. तुला माहितीये ना, मी नाही जनरली विसरत अगं गोष्टी. मला साल तारखा सगळं नीट लक्षात असतं. मी शाळेत तर ना इतिहासात टॉपर होतो. आता हा मोबाईल कोणी इन्व्हेंट केलाय मी सांगू? मार्टिन कूपरनी 1973 मध्ये. त्याच्या कंपनीचं नाव सांगू? तुम्हाला भाजी घालू? उद्या हीच भाजी द्यायचं उद्देश नसेल तर दे, संपवून टाकतो.
काय उद्या बिद्या खायला लावत नाही बर का, उगाच आपलं. अगं थट्ट केली ग. प्लीज तुझ्या हाताने थोडी भाजी वाढ ना. चूक झाली म्हणालो ना, काका काकूंसमोर जेवताना नको ना असं करू. हे बघ, जेवताना हे असले खेळ मला चालणार नाहीत. तर मी काय केलं? तुला बोलत नाहीये, तू सोडून इतरांना बोलतोय. जेवणाच्या वेळी फक्त जेवण झालं पाहिजे बस. सॉरी. सॉरी. आदू, अदिती, ऐक ना. अदिती बोल ना माझ्याशी. मी ही तारीख कधीच विसरणार नाही. हवं तर हातावर कोरून घेतो, टॅटू करून घेतो. अदू ऐक ना.
राग पण कळत नाही याला.